नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला असं कधी वाटतं का की तुमच्या डोक्यात खूप मोठमोठाले प्लॅन्स आहेत, पण प्रत्यक्षात मात्र त्या प्लॅन्सवरती काहीच अंमलबजावणी होत नाहीये, काहीच घडत नाहीये. रात्री झोपताना तुम्ही उद्या काय करायचं याची मोठी लिस्ट बनवता, पण सकाळी उठल्यानंतर पुन्हा बॅक टू झिरो होतं का? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या टॅलेंट खूप आहे, पण तरी तुम्ही तुमच्यापेक्षा कमी टॅलेंट असणाऱ्या लोकांच्या मागे पडत आहात? दिवसभर तुम्ही फक्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहता आणि स्वतःचं ज्यावेळेस पुस्तक उघडून अभ्यास करायची वेळ येते त्यावेळेस तुमच्या जीवावर येतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या गोष्टीची भीती वाटते का की तुमची स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे, ती प्रत्यक्षात कधी उतरणारच नाही? यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची मोठं स्वप्न असूनही तुम्ही का काही करू शकत नाही, याच्या मागचं नेमकं सायकोलॉजिकल रिझन काय आहे असे लोकांचं की जे फक्त मोठी स्वप्न पाहतात पण ऍक्शन त्यांच्याकडून काही होत नाही. सायकोलॉजिकल रिझन काय काय आहे ते पाहणार आहोत. पण तुम्ही सगळेच आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करू इच्छिता. कोणाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, कोणाला खूप मोठे पैसे कमवायचे आहे, आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही फक्त विचार करण्यातच तुमची अर्ध्यापेक्षा जास्त एनर्जी जी आहे ना तर ती खर्च करता. आणि आज मी तुम्हाला या 6 कारणांवरती, 6 रिझनवरती मी तुम्हाला थोडंसं एक्सपोजर, तुमच्या मनाचा ठाव जो आहे तर तो घेण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि हे 6 कारणं जी तुमच्या पायातली बेडी बनवून आहे, जे तुम्हाला मागं खेचत आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. पहिलं जे कारण आहे जे तुम्हाला मागं खेचतं आहे ते आहे फक्त विचार करणं म्हणजे प्रगती झाली या भ्रमात जगणं. म्हणजे तुम्ही फक्त विचार करत राहता आणि त्या विचारातच तुम्हाला असं वाटतं की आपली प्रगती झाली, या इल्युजनमध्ये किंवा डिल्युजनमध्ये, या भ्रमात राहणं हा पहिला तुमचं रिझन आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या सक्सेसचा किंवा यशाचा विचार करता त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये ना डोपामिन रिलीज होतं, एक केमिकल आहे, आणि त्याने तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी खूप भारी करणार आहात, जगावेगळं करणार आहात, जिथं लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे, तुमचं सत्कार किंवा तुमचं हे करणार आहे. पण सायकोलॉजी सांगते की अशा सततच्या गोड स्वप्नांमुळे, ठीक आहे, किंवा या गोड स्वप्नांमध्ये राहिल्यामुळे तुमच्या मेंदूला असं वाटायला लागतं की तुम्ही अर्धी लढाई ऑलरेडी जिंकलेली आहे. यामुळे होतं काय की ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करायची गरज येते ना तर ती तुम्हाला गरज भासत नाही. म्हणजे तुमचे एफर्ट्स जे आहेत ना तर ते त्या लेवलचे राहत नाही, तुमचे एफर्ट्स मरून जातात. तुम्ही फक्त विचार करण्यात खुश असतात आणि तुमची ऍक्शन, तुमची कृती झिरो असते. हे पहिलं कारण. दुसरं कारण, तुम्हाला अपयशाची भीती वाटते. कधी कधी स्वप्न पाहणं चांगलं असतं, पण त्या स्वप्नासाठी काम करणं हे देखील तुमच्याकडून होत नाही. कारण तुम्हाला भीती वाटते. का? कारण तुम्ही जर प्रयत्न केला आणि तुम्ही जर त्याच्यात फेल झाले, अपयशी झाले तर बाकीचे लोक काय म्हणतील? आणि एक फॅक्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही विचार करता ना तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपलं स्वप्न फार परफेक्ट आहे. पण ज्या क्षणी तुम्ही त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कामाला लागता त्यावेळेस तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या रिस्क आहेत, काय काय अडचणी आहेत, काय काय प्रॉब्लेम आहेत, हे ठळकपणे दिसायला लागतं. आणि मग आपण त्या जर ॲक्शन घेतल्या, त्या छोट्या छोट्या पावलावरती जर आपण चालायला सुरुवात केली तर तुमची इमेज खराब होऊ नये असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही कामाची सुरुवात करत नाही. आणि म्हणून तुम्ही स्वतःला सांगता की मी अजून प्लॅनिंग करत आहे, पण खरं तुम्ही आतून घाबरलेले असतात. स्वतःच्या इमेजबद्दल तुम्ही अधिक कॉन्शियस झालेले असतात, म्हणून तुम्ही प्रत्यक्ष कृती करत नाही. नंबर 3, तुम्ही परफेक्ट वेळेची वाट पाहता. तुमच्यापैकी खूप लोक म्हणतात की एकदा का सगळं नीट झालं ना की मग मी जोमानं कामाला लागेल, अभ्यासाला लागेल. पण लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच परफेक्ट टाईम येत नाही. तुम्ही विचार करता की आधी मी पूर्ण तयारी करेल, ठीक आहे, आणि योग्य वेळ आल्यानंतर मी सुरुवात करेल. पण सायन्स सांगतं की, सायन्स म्हणा, आर्ट म्हणा, मॅजिक म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, निसर्गाचा नियम आहे की तुम्ही अगोदर काम सुरू करा आणि मग तुम्हाला कळेल की पुढं नंतर स्टेप बाय स्टेप काय करायचं. वाट पाहण्यात फक्त तुमचा वेळ वाया जातो. वाट पाहणं परफेक्ट होण्यासाठी थांबवा. चौथं रिझन जे तुम्हाला तुमच्या पायातली बेडी आहे ते म्हणजे आहे ओव्हर थिंकिंग आणि मानसिकरित्या तुमचं थकणं.
माणूस 8 तास अंग मेहनतीनं काम करून जेवढा थकत नाही तेवढा 45 मिनिटाच्या अतिविचाराने थकतो. दिवसभर विचार करून तुमचा मेंदू इतका थकून जातो, पण ज्या वेळेस खरोखर मेहनत करण्याची वेळ येते तेव्हा तुमच्याकडे एनर्जीच नसते. ती प्रत्येक स्टेपचा विचार करणं, लोक काय म्हणतील, काय म्हणणार नाही, त्यांना काय वाटेल, हे म्हणजे व्यर्थ अतिविचाराने या आंधळ्या वादळामध्ये तुम्ही अडकल्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. म्हणून ओव्हर थिंकिंग वरती कंट्रोल करा. नंबर 5, तुमची स्वतःची ओळख तुम्हाला नाही. जर तुम्ही स्वतःला मनातून जर आळशी असं जर मानून घेतलं तर तुमचं मन तुम्हाला कधीच मेहनती बनवू देणार नाही. तुमची स्वप्न मोठी आहेत, पण तुमची स्वतःबद्दलची इमेज जी आहे ना तर ती खोटी आहे आणि छोटी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची ओळख बदलणार नाही, स्वतःची आयडेंटिटी बदलणार नाही, तोपर्यंत तुमचे रिझल्ट्स कसे बदलतील? तुमच्या हॅबिट्स बदलावं लागणार आहे, तुमचे बिलीफ्स बदलतील. स्वतःच्या हॅबिट्स बदलल्यानंतर तुमच्या ऍक्शन्स बदलतील, ऍक्शन्स बदलल्यानंतर मग तुमचे रिझल्ट बदलतील. रिझल्ट बदलले की तुमचं आयुष्य बदलेल. निसर्गाचा नियम. म्हणून तुम्हाला आता स्वतःला सांगावं लागेल की मी स्वतः अगोदर ऍक्शन घेणार आहे. मी परफेक्ट वेळेची वाट पाहणार नाही, जसं होईल तसं मी सुरुवात करणार. सगळ्यात शेवटचं कारण तुमचं प्रोसेसपेक्षा रिझल्टवर जास्त प्रेम आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं, प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, पण कष्ट करायची नाही, मेहनत करायची नाहीये किंवा अभ्यास करायचा नाही. तासन तास अभ्यास करायला जे बाकीचे पोरं करतात ना, तुम्ही फक्त दिवा स्वप्न पाहता. प्रोसेस आणि जो रिझल्ट आहे ना याच्यामधून तुम्हाला प्रोसेसवर जास्त फोकस करायचा. प्रगती जी आहे ना तर ती नेहमी बोरिंग असते आणि ती फार स्लो होते. ठीक आहे, रिझल्ट दिसत नाही. तुम्ही जर जिम लावला, 7 दिवस तुम्ही जिम लावता, जिम लावल्यानंतर तुम्ही आरशात पाहता की मी एवढी मेहनत करतोय, काही कट्स वगैरे दिसले नाही. 90% मुलं जिम तिथं सोडतात. पण ज्यांना प्रोसेसवर ट्रस्ट आहे, त्यांना माहिती आहे की बाबा ज्यांची ही बॉडी बनली असेल ती याच पद्धतीने बनलेली आहे, ते थांबत नाही. म्हणून फायनल रिझल्टच्या प्रेमात पडू नका. जो विद्यार्थी रोजच्या कष्टाच्या मोहात पडेल, प्रेमात पडेल, तोच यशस्वी होईल ना. आता हे झाले 6 रिझन, पण यावरती ऍक्शन प्लॅन काय, याच्यावरती सोल्युशन काय आहे, मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. सगळं काही आहे. तुम्ही म्हणणार की सर आता ठीक आहे, प्रॉब्लेम तर तुम्ही सांगितले, पण आता सोल्युशन काय आहे? याच्यासाठी सगळ्यात पहिला 5 सेकंड रूल जो आहे ना तर तो अप्लाय करायचा. तुमच्या मनात ज्यावेळेस अतिविचार आले त्यावेळेस काय करायचं? 5 4 3 2 1 म्हणा, कामाला लागा. मेंदूला एक्स्ट्रा अतिविचार करण्याचा वेळच द्यायचा नाही, कंट्रोल करायला शिका. नंबर 2, छोटी का होईना पण कामं पूर्ण करायला लागा. तुमच्याकडून 10 तासाचा अभ्यास होत नाही, 6 तासाचा होत नाही ना, 15 मिनिटासाठी गणिताचा अभ्यास करायचा, 15 मिनिटासाठी इंग्रजीचा. छोटंसं का होईना पण वाचायला सुरुवात करा. 10 पेजेस नाही वाचतायत, 2 पेजेस पासून सुरुवात करा. ठीक आहे, कोणतंही काम परफेक्ट करण्याऐवजी काम पूर्ण करायचं आहे याच्यावरती. आणि तुम्ही जे करणार आहात ते तुम्ही तुमचे विचार किंवा तुमचं जे गोल आहे तर ते कागदावर उतरायला लागा. म्हणजे तुमच्या डोक्यातला गोंधळ कमी होतो. मी मागच्या 8-10 वर्षापासून मी कंटिन्युअसली मला जे काही करायचं आहे ते मी लिहून ठेवत असतो. माझ्या डायऱ्या आहेत, मी लिहून ठेवत असतो. का? कारण की मनातला गोंधळ कमी होतो, स्पष्टता येते, विचारामध्ये ती पावर येते. आणि कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास जर असेल, मनाचा जर अभ्यास असेल ना, तर बाकीची या जगाची गंत सोडायला काही विशेष असं काही लागत. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हे जग फक्त विचार करणाऱ्यांचं नाहीये, विचार करून जे ऍक्शन घेतील त्यांचंच आहे. टॅलेंट असून काही फायदा नाहीये. कमी टॅलेंट असून रोज मेहनत करणारे लोक असणार ना तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आता आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला कुठली गोष्ट इथं आणि इथं लागली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ कुठल्या एका टॉपिकवर असायला पाहिजे तेही मला तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फक्त गप्पा मारणाऱ्या मित्राला. ठीक आहे, जो गप्पा करतो पण काहीच काम करत नाही. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.